बाबा आई नमस्कार करते. सुखी राहा, आजचा दिवस उत्तम जावो तुझा. यशस्वी हो. बहिणी ऑल द बेस्ट. थँक्यू. अगं अश्विनी मॅडम ऑल द बेस्ट. आणि कॉलेजला गेल्यानंतर घरातली अजिबात काळजी करू नका. ओके. चला निघूया. अहो तुम्ही कुठे येताय? कुठे? कॉलेजला सोडतो ना तुला. अहो असं काय करता, विसरलात का तुम्ही? तुम्हाला ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट मेल करायचे आहेत ना, म्हणून सांगते. हा ते आहे. ठीक आहे, जाईन मी. येऊ. येते. नीट जागा सावकाश. हो हो हो. वेळेवर ये परत. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. पण मी मॅडमनी स्टुडंट आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. पण मी मॅडम नाही स्टुडंट आहे. दलजीत. इन शॉर्ट डीजे. तुसी अश्विनी. मॅडम. नाही. देन तुमची उमर तर मॅडमचीच आहे. ऑल्सो ड्रेसिंग. ए तू काय सगळ्यांना असं तोंडावरती बोलतेस का? जरा जेंटली बोल ना. ए तू माझ्या डेझीला काय बोलू नको, नाही तर उगाच फाईट व्हायची आपली. जिग्नेश, डोंट फाइट. आय विल आन्सर बॅक. ए आय एम दैट जेंटल ओनली. ओके. कॉलेज जाता छोकरी कशा ट्रिम ट्रैक छे. शी इज सो आउटडेटेड. साड़ी एंड ऑल. इसीलिए मैंने भी सोचा कि ये मैडम है. तो तुसी हो कौन? अरे तुम्ही ऍडमिशन फॉर्म नीट वाचला नाहीये का? म्हणजे देर इज नो एज रिस्ट्रिक्शन. आपल्या कॉलेजमध्ये मोठ्यांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत कोणी ऍडमिशन घेऊ शकतं. मी एक स्टुडंट आहे. स्टूडेंट इज फाइन बट अमरे जेवा नहीं. करेक्ट. डेजी ने बोल दिया तो बोल दिया. आंटी इज नॉट लाइक माय डेजी. छठवीरे थोड़ी लव लाइफ साइड ट्रैक है. अभी मेन ट्रैक है टीचर. अगर ये स्टूडेंट है तो टीचर कौन है? गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. थत तेरे की. ले एक और स्टूडेंट. नॉट जस्ट अ स्टूडेंट, बोरिंग स्टूडेंट. नाहीतर काय, कॉलेजला आलोय पण एक आय कॅन्डी दिसत नाही. छठो यारो छठो, साडा प्लान किए भूल गए. पता करो कि टीचर कौन है. अधोक्षज खांडेपारकर.
क्या? अधोक्षज खांडेपारकर. इसका मतलब एक और बुजुर्ग. ओ नो, हे तर विंटेज टाइपचं नाव आहे. अरे एन्शियंट एन्शियंट. इसे क्या बोला इस चश्मिश ने? अधो सोड ना जिग्नेश, मला नाही वाटत या जन्मात तुला हे नाव बोलता येईल. तू बोल मग, तुम्ही बोली सको. हा, अगदी सोपं आहे. म्हणजे अधोक, कला श श आणि ज जोडायचं. अधोक्षज खंडेपारकर. त्याहून सोपं आहे ना. एके नाइस. वेर इज ही? ले, एक और बुजुर्ग. आइए जी, बैठिए. बैठिए बैठिए. इतने ना एज बैरियर नहीं है, तो सब बूढ़े ही बूढ़े आ रहे हैं. न्यू स्टूडेंट, ਤੁਹਾਡੇ ਲਈ ਮੇਰੇ ਕੋਲ एक काम है. मी सांगतो. आमच्या क्लासचा ना असा एक जुना बोरिंग प्रोफेसर आहे. त्याचं नाव काय म्हणे? अधोक्षज. त्याचं नाव बोलून दाखवायचं. वेट वेट, लेट मी शूट. शूट? हाँ, बाद में वी कैन यूज इट फॉर प्रैक्टिसिंग. नो करेक्ट. एक विचारू का? तुमच्यापैकी कोणी त्या जुनाट बोरिंग प्रोफेसरला कधी बघितलंय? यू मीन दॅट ओल्ड एन्शियंट फेलो? कोणच नाही. मग तुम्हाला कसं माहिती ना की ते कोण आहेत आणि कसे आहेत? नाम आय काउंटर शेक्सपियर. नाम खूप इम्पॉर्टंट छे. आणि काय नाव काय त्यांचं? नाव आधो खांडे एके. अधोक्षज खंडेपारकर चांगलं नाव आहे. बाय द वे, ਤੁਹਾਡਾ नाम की है? आपल्याला जिने प्रोफेसर सरांचं नाव सांगितलं ना, तिचंही नाव आपल्याला माहित नाहीये. मैनू तो उसका नाम भी नहीं पता. बरं, मग आपण एक काम करूया ना. आपण सगळे एकमेकांना इंट्रोड्यूस करून देऊया. म्हणजे आपलं नाव, आपण आधी शिक्षण काय घेतलंय आणि हा कोर्स जॉईन का केलाय ते कळेल. व्हॉट्स इट? खूप सरळ. मैं दलजीत सिंह संधू, डीजे. आई एम हियर टू एंजॉय कॉलेज लाइफ. और हाँ, मैनू मुंबई वड्डी चंगी लगती है जी. हाय, दिस इज डेजी. आई वांट टू स्टार्ट अ बिजनेस. डेजी हेयर केयर प्रोडक्ट. मी जिग्नेश. मारो कपड़ों का फैमिली बिजनेस छे. पण डेझी बोलली की हा कोर्स करू. मग मी बोललो ओके. क्योंकि डेजी ने बोल दिया तो बोल दिया. आफ्टर ऑल डेजी और मेरा एक ही तो दिल है. बस ए. हाय, माझं नाव आदित्य देसाई. माझे बाबा डर्मेटॉलॉजिस्ट आहेत आणि मला त्यांनाच जॉईन व्हायचं आहे म्हणून मी हा कोर्स जॉईन केला. माझं नाव सुलोचना भोसले. आई बाबा म्हणाले की सुल्लू, शिक्षण घेण्यासाठी ही खूप चांगली शाखा आहे. आता पूर्वीसारखं राहिलं नाही. आजकाल मुलं खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करतात. जा बाळा, तू पण स्वतःला सिद्ध कर. काय झालं? आई बाबा खरंच असं म्हणाले? माझं नाव अश्विनी वाघमारे. मी या कोर्सला ऍडमिशन घेतलंय कारण ओ इंट्रोडक्शन आंटी, इंट्रो. अरे आप तो भाषण देने लग गए. नाही, म्हणजे मी खरंच मला शिकायचंय म्हणून ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलंय. तुम्ही ह्या वर्षाच्या मिसेस इंडिया रनर अप आहात ना?
मी आणि आईने न चुकता तो कार्यक्रम बघितला. मिसेस इंडिया इन सारी. काय हरकत आहे ना, मला साडी नेसायला आवडते. नाउ इट्स योर टर्न. स्वैग है ब्रो, स्वैग है. हाँ? देखो देखो आगे जाके बात कर रहा है. हॅलो, तुझं स्टाईल मारून झालं असेल तर आम्हाला सांगशील का तू नेमकं या कोर्सला काय ऍडमिशन घेतलंयस ते? मी इथे आहे कारण मला शिकवायला आवडतं. सो बेसिकली तू हा कोर्स कंप्लीट करून नंतर फॅकल्टी म्हणून जॉईन होशील ना? जॉईन होणार नाहीये, मी ऑलरेडी जॉईन झालोय. किथे? सामने वाले कॉलेज विच? नाही, इथे याच कॉलेजमध्ये तुमच्याच क्लासला मी आजपासून शिकवणार. माझंच नाव अधोक्षज खंडेपारकर. गुड मॉर्निंग सर. प्लीज बसा. जिग्नेश, प्रोफेसर इज सो हॉट. डेझी, अरे मी चेक करत होती तू ट्रू लव्ह करतो की नाही माझ्यावर. असं पण तू किती ओल्ड आहे. मी नक्की कसा आहे आणि काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना लवकरच कळेल. मगाशी तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी सांगत होतात आणि याने तुम्हाला अडवलं. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर प्लीज कॅरी ऑन. थँक्यू सर. माझं नाव अश्विनी वाघमारे. मी डोंबिवलीला राहते. म्हणजे बरीच वर्ष मी एक साधी गृहिणी होते. माझं अश्विनी ब्युटी पार्लर नावाचं छोटंसं पार्लर आहे. मी म्हणजे जसं सुलोचना म्हणाली, मी मिसेस इंडिया कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, त्यात रनरअप झाले. त्याच्यानंतर ना माझा आत्मविश्वास वाढला आणि मला वाटलं की आपण बिझनेस करू शकतो. म्हणजे मी घरातल्या ज्या काही घरगुती गोष्टी असतात ना त्याच्यापासनं फेस पॅक किंवा क्रीम असं तयार केलं. आणि जसा डेझीला तिच्या हेअर केअर प्रोडक्टचा बिझनेस करायचा आहे ना, तसा मला माझा बिझनेस वाढवायचा आहे. खरं सांगू का, मला माझ्याकडनं आणि ह्या कोर्सकडनं खूप अपेक्षा आहेत. ग्रेट. थँक्यू. मी प्रोफेसर आहे मगाशी सांगायला नाही पाहिजे होतं का तुम्हाला? नाही, कारण मी मगाशी क्लासमध्ये आलो त्यावेळेला एकदम लाईव्ह वातावरण होतं आणि आता सगळा चार्मच निघून गेलाय. उतना तो रिस्पेक्ट बनता है ना सर जी. रिस्पेक्ट द्या ना. लाईव्हली वातावरण म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी माझा अपमान केलाच पाहिजे असं काही नाहीये. मला माझ्या क्लासमध्ये गिव्ह अँड टेक आवडतं. हलकं फुलकं वातावरण आवडतं. पण अगेन, हलकं फुलकं वातावरण म्हणजे कोर्स लाईटली घ्यायचा नाही. ओके? जिग्नेश, दॅट प्रोफेसर इज सो कॉम्प्लिकेटेड. मेकअप किट सोडले तिच्यासाठी जगातलं सगळंच कॉम्प्लिकेटेड आहे. इंट्रोडक्शन झालेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. ओके? हेलो. हाँ सर. हाँ ठीक है, मैं भेजता हूँ आपको. जी सर, जी सर. ओके. हाँ सर, ते ईमेल पाठवा ना, मला पाठवायचं पुढे. थांब रे. हाँ 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 ठीक आहे. हा लवकर पाठवतो. हा पाठव. अरे काय चाललंय तुझा? थांब ना जरा, काम करतोय मी. अरे यार, तुला मी घरी शोधलो, ऑफिसमध्ये शोधला, तू कुठेच नाही. तू इथे बसलायस फोनवर बोलत. चल लवकर, आपल्या एका ठिकाणी जायचंय. अरे तू वेडा आहेस का? मला काम आहे तिकडे. 2 प्लॉट्स द्यायचे लोकांना. तो ईमेल वाचायचा आहे. थांब जरा. अरे यार, ते त्या कामापेक्षा माझं काम खूप महत्वाचं आहे. चल लवकर. तू तसं नाही ऐकणार. ही कामं बाजूला ठेव तू. अरे मला फोन दे यार. अरे ही कामं होत राहिली श्रेयस. तू आधी माझ्यासोबत चल ना यार. अरे तू वेडा आहेस का? मला काम आहे तिकडे. काय काम आहे तुला? ती कामं नंतर करू आपण. तू आधी माझ्यासोबत चल. हो, 1 मिनिट बस इकडे. शांत. अरे काय यार, काम आहे ते सांग. मी येणार नाही. तुझं नाव मी एका कॉम्पिटिशन साठी रजिस्टर केले. कसले कॉम्पिटिशन? इंटर क्लब चेस चॅम्पियनशिप. अरे काय डोकं फिरलंय का तुझं? इंटर क्लब चेस कॉम्पिटिशन? हो. आणि माझं नाव पण नोंदवलं तिकडे? हो. मला न विचारता? हो. हे वेळाच करे. अरे भाई, खूप भारी संधी आहे माहितीये का ही. भाई, प्राइस पण आहे ना खूप भारी आहे. आता प्राइस ऐकून तू नाही म्हणणार होता का?
चल ना यार, माझ्यासाठी चल ना यार, प्लीज मित्रासाठी कर ना यार एवढं. डोकं फिरलंय का? मला इकडे भरपूर काम आहे, समजलं? आणि बाबांबरोबर खेळणं वेगळी गोष्ट आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये खेळणं वेगळी गोष्ट आहे. मला नाही जमणार. भाई मी तेच बघितलंय, तू बाबांना कसं हरवतो चेस मध्ये, तसं तू इतरांना पण हरवू शकतो. आणि श्रेयस असं काय करतो यार? मागच्या वेळेस पण तू क्रिकेटची मॅच खेळला नाही. हा, आता चेस कॉम्पिटिशन साठी तुझं नाव नोंदवलंय, फायनल आहे तरी तू खेळत नाहीये. प्लीज ना यार, मित्रासाठी खेळ ना यार, प्लीज ना. काय करतोय? काय हट्ट करतोय? तो कार्तिक पण एवढा हट्ट नाही करत. वेळाच का तू? मला काम आहे तिकडे, थांब जरा. मला जर का चेस खेळता आला असता ना तुझ्यासारखं, तर तुझ्या हातपाय पडलो नसतो, माहितीये का मी. तू एवढा हुशार आहे यार, तुझ्या हुशारपणाचा काय उपयोग? तू जर का चेस चॅम्पियनशिप जिंकू शकत नाही तर? प्लीज चल ना. तू वेडा आहेस का? मला काम आहे, तुला तू मला मदत कर कामात. अरे बाई करू नये यार, आपण तू चल ना यार. काय यार, चल लवकर, इकडून इकडून चल लवकर, चल चल. कोर्टात असेच प्रश्न विचारले जातील कार्तिकी. तुला न घाबरता प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर द्यायचंय. करूया आपण पुन्हा एकदा सुरुवात. बरं, मला सांग, तुला डिवोर्स का हवाय? मला डिवोर्स घ्यायचंय कारण पंकज माझा नवरा आणि नाही नाही कार्तिकी, हे बघ असं करून नाही चालणार. हे बघ, तुला जे सांगायचंय ना ते पूर्ण कॉन्फिडेंटली त्यांच्यासमोर तुला मांडता आलं पाहिजे, तरच त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल. सो प्लीज तू कॉन्सन्ट्रेट कर. ओके? बरं, मला सांग, तुला डिवोर्स का हवाय? लग्न झाल्यापासून पंकज आणि माझ्यामध्ये खूप भांडण. काय काय करतो पंकज? भांडतो, मारतो तुला? अगं मग जे आहे ते बोल ना स्पष्ट. इतकं अडखळत बोललीस कोर्टात तर कसं चालेल बरं? सगळ्यांसमोर तुला कॉन्फिडेंटली हे बोलावंच लागेल. हे बघ, तू जे सफर करतेस, तू जे सहन करतेस तेच तू बोलणार आहेस ना, खरं आहे ते बोलणार आहेस ना. मग त्यासाठी घाबरायचं कशाला? जस्ट बिकॉज मी इकडे तिकडे फिरतीये आणि मी तुझं सगळं ऐकतेय म्हणून तू कॉन्शियस होतीयस, असं नाही चालणार कोर्टात कार्तिकी. तुला जे आहे ते स्पष्टपणे तुझं मत सगळ्यांसमोर मांडावं लागेल, कळलं? हे बघ, तू जर स्पष्टपणे तुझं मत मांडलं नाहीस सगळ्यांसमोर तर विद्युत कितीही चांगला वकील असला तरीही तो तुला हेल्प नाही करू शकणार. कळतंय तुला? ठीक आहे, मी पुन्हा एकदा ट्राय करते. मी रेडी आहे. आता मी न घाबरता बोलेन जे काही बोलायचंय ते. दॅट्स बेटर. रेडी? करायची सुरुवात? हो. This program will help you with the structural approach to managing the entire life cycle of a product. तुम्ही तुमच्या कल्पनांमधून एक प्रोडक्ट डिझाईन करू शकता, त्याचं टेस्टिंग करू शकता आणि मग ते प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करू शकता, जे कस्टमरच्या पसंतीस उतरेल आणि कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सगळ्यात पुढे असाल. ओके? प्रत्येक लेक्चर नंतर मी तुम्हाला नोट्स देत जाईन. कधी प्रिंट्स देईन तर कधी मेल करीन. आज जे काही शिकवलंय ते सगळं या नोट्समध्ये आहे. घरी जाऊन नीट वाचा. पुढच्या लेक्चरला आपण याचा पुढचा पार्ट घेऊ. ओके? गुड लक. खूप छान होता ना आजचा लेक्चर? हो, म्हणजे आता ज्या सरांनी नोट्स दिल्या आहेत ना त्या मी घरी जाऊन रिवाइज करेन, म्हणजे उद्या जर काही प्रश्न विचारले तर उत्तर द्यायला बरं ना. देखो आंटी नु, देखो ये अब घर जाएगी, पढ़ेगी और उसके बाद सवाल जवाब सवाल जवाब. ए, तू आता कसं ठरवू शकतोस रे? कारण आंटी लोकांनाच ते सवाल जवाब करायला आवडते ना. Yes, yes. Whenever I go to Jignesh place, his mom keeps on asking me, "એ છોકરી કોણ છે? Her surname શું છે? Her father શું કરે છે? Her mother શું કરે છે?" I tell you, these aunties ना. करेक्ट. अब ना ये आंटी और सर के बीच में बैडमिंटन होगा. एक सवाल आंटी दा, फिर एक जवाब एक के दा, फिर एक सवाल आंटी दा, फिर एक जवाब एक के दा. टिक टिक टक 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 टक.
यारो सबसे मिलके अच्छा लगा। चलो अब चलते कैंटीन। चल